हॅलो एव्हरीवन. तर मी आणि आजी आता केळीचा शिरा बनवणार आहे. आजी मला सांगणार आहे आणि मी तो बनवणार आहे. ठीक आहे आजी, सांग काय काय लागणार आहे. पहिला रवा घे, तूप घे, साखर घे, वेलायची घे, केळी घे. ठीक आहे. इकडे काय काय रवा रवा तर आपण घेतला. मी दिसतीये नाही दिसत, पक्षी हे दिसते आता दिसतीये. तर रवा आपण घेतला आहे, 2 केळी, तूप आणि जे अवेलेबल ड्रायफ्रुट्स आहे. अजून काय लागणार आहे का? साखर. साखर ठीक आहे. ठीक आहे चलो गाईज. सो आपण स्टार्ट केलं आहे शिरा बनवायला. मी कॅमेरा स्टार्ट केला आहे, म्हणजे सेट करते आहे सो दॅट तुम्ही बघू शकता. सो रवा, पहिलं रवा भाजून घ्यायचा आहे. कढई, आता आपण रवा भाजून घेणार आहे पहिलं. आपण 1 वाटीच शिरा बनवूया, कारण आपल्याला बनाना पण टाकायचे येतात. सो 1 वाटी घेतली आहे आपण. 1 वाटी शिरा बनवूया. थोडा अजून घेते, रात्री पण खाईल मी. सो 1.5 म्हणजे 1.5 वाटी आपण रवा घेतला आहे. आता त्याला लो फ्लेमवर आपण भाजून घेणार आहे. माझा फेवरेट आहे केळीचा शिरा आणि पायनॅपल शिरा मला खूप जास्त आवडतो. सो युजली मला कुकिंग जास्त येत नाही, बट तरी पण मी थोडं शिकते आहे. मला चहा बनवता येतो, मॅगी बनवता येते, पोहे पण बनवता येतात. बाकीचं मी जास्त ट्राय नाही केलं आहे. पण माझी मम्मी खूप चांगलं जेवण बनवते. लाईक सगळ्यांना तिच्या हातचं जेवण खूप आवडतं. आजीचे पण स्पेसिफिक असे म्हणजे पदार्थ आहेत की जे आम्हाला खूप आवडतात. मसाले भात आजी खूप छान बनवती. आमटी, जे पुरणपोळीसोबत आपण आमटी खातो, आजी खूप छान बनवती. अजून खोबऱ्याची चटणी, असे स्पेसिफिक थिंग्स मला आजीच्या हातचे खूप आवडतात. मम्मी सगळंच खूप छान बनवती. त्यात पण मला चिकन बिर्याणी मम्मी खूप छान बनवती. नॉनव्हेजचं तर सगळं छान बनवती. पुरणपोळी, माझी मम्मी पुरणपोळी पण खूप छान बनवती. सो लेट्स ट्राय. मला मम्मीसारखा स्वयंपाक बनवायला शिकायचं आहे. सो आय विल ट्राय माय बेस्ट. तोपर्यंत रवा आपण भाजूपर्यंत ड्रायफ्रूट्स काढूया. ड्रायफ्रूट्समध्ये जे अवेलेबल आहे आता मी तेच घेते आहे. पिस्ता, काजू आणि काय आहे बदाम. पिस्ता, काजू, बदाम हे 3 घेते आहे. तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते टाकू शकता. सो ॲक्च्युली नॉनव्हेज बनवायचं बोललं तर नॉनव्हेज आमच्या घरी कोणीच नाही खात. आजी आजोबा नाही खात. त्यामुळे
मी पण नाही खाऊ शकणार. जर मला नॉनव्हेज खायचं असतं तर मी नेहमी बाहेर जाते. हां, बट घरी नाही बनवू शकत नॉनव्हेज. मी खूप साऱ्या रेसिपीज इंस्टाग्रामवर बघत असते. मी बॉइल्ड एग वगैरे माझ्या डाएटसाठी खाते, पण ते सगळं मलाच करायला लागतं. लाईक बॉइल्ड एग वगैरे आणि भांडी वगैरे मग ते मलाच घासायला लागतात. सो मी नॉनव्हेज तो आय डोंट ईट ॲट होम, आय अवॉइड. आपण थोडं करपून नको जायला, थोडं ब्राउनिश होऊपर्यंत, असं ब्राऊन होऊपर्यंत त्याला भाजणार आहे. ड्रायफ्रूट्स मला खूप आवडतात, त्यामुळे आपण जास्त टाकतोय ड्रायफ्रूट्स. थोडा ब्राऊन व्हायला लागला होता रवा. भाजून घेतला रवा. थांब, मी करते रे, तू फक्त असं. आता रवा भाजून झालाय, मी तो साईडला काढतेय. आता आपण तूप टाकणार आहे. दोन चमचे बास का तूप? तीन चमचे, 4-5 टाकतात. छान लागलं ना थोडं. ऑलमोस्ट 4-5 चमचे टाकले. तूप टाकून झालंय. आता आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते असं रोस्ट करणार आहे तुपामध्ये आणि परत ते बाजूला काढणार आहे.
आता ते रोज झालेत, आपण ड्रायफ्रूट साईडला काढूया. आता काय करायचंय? आता काय? आता हे कर ना, बाजूला काढ. आणि ते थोडं पाणी टाक, साखर टाक. पहिले रवा टाकू ना आता तुपात. हा. आता आपण ड्रायफ्रुट्स काढून घेतलेत. आता आपण टाकणार आहे रवा. आता रवा टाकलाय. आता आपण साखर टाकूया. साखर किती घ्यायची आहे? 4 चमचे टाक. 4 चमचे. सो 1 2 3. जास्त गोड नको आहे, सो मी 3 चमचे साखर टाकते. त्याला चांगलं हलवून घेते आणि त्याच्यामध्ये आपण कट करून बटाटा टाकणार आहे. स्मॅश्ड बनाना. ओ थोडं केळी खराब आहे. हॅलो. कुठे आहे? ओके. अर्धी केळी खूप जास्त पिकली होती, मी ती नाही टाकली. दुसरी घेते. टाक. ऑलमोस्ट 1.5 बनाना आपण टाकलं. आता आपल्याला टाकायचं आहे पाणी आणि दूध. आता सगळं स्मॅश केलेलं परत एकदा आपण त्याच्यावर हे करणार आहे आणि म्हणजे अजून स्मॅश करणार आहे. आणि आता दूध तर टाकलं आहे. आता आपण थोडं पाणी टाकूया. सो आता आपण ऑलमोस्ट एक हे ग्लास भरून पाणी टाकलं आहे. आणि सगळं परत मिक्स करणार आहे. परत एकदा सगळं स्मॅश सगळं हलवून घ्यायचं आहे. आणि रोस्टेड जे आपले ड्रायफ्रुट्स होते ते आपण टाकणार आहे.
परत सगळं हलवून घेऊया. आपण 1 चमचा अजून तूप घालायला पाहिजे थोडंसं, बिकॉज ते खूप ड्राय वाटतंय. थोडं पाणी टाकते. थोडं पाणी टाकते मी अजून. फाइव मिनिट्स आपण गॅस ऑन ठेवून त्याला कुक करूया. एकदा थोडं हलवून घेतीये आणि मग वी विल सर्व. इट्स रेडी ऑलमोस्ट. जस्ट अजून 2 मिनिटे ठेवलं की आपला शिरा रेडी आहे. So see, Shira is almost ready. Oh shit, ready आहे. I'll serve and I'll give it to Aji also. I'll have it. रेडी आहे आपला शिरा. सक्सेसफुली डन. आता आपण आजीला देऊया.